खंडोबाचे मूर्ती स्वरूप कसे आहे ते जाणून घेऊ. श्री मल्हारी म्हाळसाकांत हे वीर योद्ध्यांचे दैवत असल्याने सदैव युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्ये दिसतात. त्याबरोबरच सोबत पत्नी म्हाळसा देवी असल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि सुबत्ता देणारे दैवत म्हणूनही भक्त खंडोबाला देवघरामध्ये पूजतात. मल्हार भक्तांच्या देवघरामध्ये पितळ, चांदी किंवा पंचधातू पैकी एका धातूमध्ये घडविलेली, उभ्या किंवा अश्वारूढ स्वरूपामध्ये श्री खंडेरायाची मूर्ती आढळते. उभ्या असलेल्या मूर्तीमध्ये वामांगी म्हाळसा सहित श्रीखंडोबा असतात, तर पाठीमागे प्रभावळ असते. अश्वारूढ श्री खंडोबाच्या मूर्ती द्विभुज किंवा चतुर्भुज असतात. द्विभुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग आणि पानपात्र आढळते, तर चतुर्भुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र असते. बहुतांश वेळा घोड्यावर बसलेल्या श्री खंडेराया सोबत म्हाळसादेवीही असते आणि घोड्याच्या पायाजवळ श्वान आढळतो. अलीकडे घडविलेल्या मूर्तींमध्ये श्री खंडोबाच्या शिरावर शिंदेशाही पगडी ही असते, आणि जुन्या मूर्तींचे शिरस्त्राण हे टोपासारखे असते. अशा प्रकारचे मूर्ती स्वरूप आपल्या देवघरात पूजल्या जाणाऱ्या खंडोबाचे असते.